नमस्कार. पद्मजा रसोईमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते. आज आपण उपवासाचे पॅटीस कसे तयार करायचे ते बघणार आहोत. हे पॅटीस बनवायला अगदी सोपे आहेत. उपवासाचा पदार्थ आहे. स्वादिष्ट असे हे पॅटीस तयार होतात. घरातील प्रत्येकाला आवडेल इतकी छान अशी ही रेसिपी आहे. आतून छान मऊ लुसलुशीत आणि भरपूर सारण असणारे हे पॅटीस बनवायला अगदी सोपे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 4 उकडलेले बटाटे घेतलेत आणि त्याची साले काढून घेतलेली आहेत. वजनी प्रमाणात पाहिलं तर 300 ग्रॅम एवढे हे बटाटे आहेत. आता बटाटे आपल्याला अगदी बारीक किसणीने किसून घ्यायचे. जर याच्यामध्ये मोठे मोठे तुकडे राहिले तर पॅटीसाठी आपण जे बाहेरील कवर बनवणार आहोत ते फुटू शकतं. त्यासाठी बटाटे किसूनच घ्यायचे आहेत. इथे सगळे बटाटे किसून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. याला छान बाइंडिंग येण्यासाठी 1 वाटी साबुदाणा मिक्सरमध्ये फिरवून त्याची अगदी बारीक पिठी तयार करून घेतली आहे आणि मैद्याच्या चाळणीने मी याला चाळून घेतलं आहे. आता थोडं थोडं यामध्ये पीठ घालायचं आणि हे मिश्रण घट्ट असं मळून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे. जर मिश्रण खूप पातळ झालं तर हे वडे तेल पिऊ शकतात. त्यामुळे आपल्याला अगदी घट्ट असा ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे हे मिश्रण मला थोडंसं ओलसर वाटतं आहे, तर त्यामध्ये हे राहिलेली पिठीसुद्धा आपण घालून घेऊया आणि ह्याला घट्ट असं मळून घेऊया. तर इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण हे पीठ झाकून एक 5 ते 7 मिनटं असंच ठेवून देऊया. तोपर्यंत आपण पॅटीससाठी सारण कसं तयार करायचं ते पाहूया. इथे मी एक मोठा नारळ खवून घेतलेला आहे. तुम्ही खवून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक फिरवून सुद्धा घेऊ शकता. यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कटिंग करून घालायच्या. 2 चमचे आपण इथे भाजलेले शेंगदाणे घेतले, त्याची साले काढून घ्यायची आणि ते घालायचे. यामध्ये 1 चमचाभर आपण पिठी साखर घालूया, त्यामुळे सारणाला टेस्ट खूप छान येते. 7 ते 8 आपण इथे काजू बारीक तुकड्यांमध्ये कटिंग करून घेतले ते घालूया आणि 10 ते 12 मनुके घालायचे. थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर जर उपवासाला खात नसाल तर नाही घातली तरीही चालेल. यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा. आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर उपवासाला ह्याच्यातले कोणते पदार्थ खात नसाल तर नाही घातले तरीही चालतील. आता आपण चटणी कशी करायची ते पाहूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे ओल्या खोबऱ्याचे तुकडे, अर्धा चमचा जिरे घालायचे, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा. चटणीला छान बाइंडिंग येण्यासाठी 2 चमचे आपण इथे शेंगदाणे घातलेले आहेत. 1 चमचाभर यामध्ये पिठी साखर घालायची, 2 चमचे दही घालायचं, चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालायचं आणि ह्याची अगदी बारीक अशी पेस्ट म्हणजे चटणी तयार करून घ्यायची. तुम्हाला जितकी पातळ किंवा घट्ट हवी असेल त्या पद्धतीने चटणी तयार करून घ्यायची. इथे आपली उपवासाची चटणी बनवून तयार झालेली आहे. 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. आता पारीसाठीचं जे पीठ होतं ना ते खूप जास्त घट्ट झालेलं आहे. साबुदाण्यामुळे हे पीठ जास्त घट्ट होतं. थोडं थोडं पाणी लावायचं आणि ह्याला चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे छान मऊसूत होतं. इथे आपण साबुदाण्याची पिठी घेतलेली आहे आणि 2 चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं तेल आहे. आता ह्याच्यातील आपल्याला लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे. हाताने या पद्धतीने पीठ चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे अगदी मऊसूत असं पीठ तयार होतं. पीठ जर व्यवस्थित मळलेलं असेल तरच पारी व्यवस्थित तयार होते आणि तेलात गेल्यावरती फुटत नाही. आपण मोदकासाठी जशी पारी तयार करतो ना अगदी तशीच पारी तयार करून घ्यायची. खूप जास्त पातळ करायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची. यामध्ये 1.5 चमचा एवढं सारण भरून घ्यायचं. मधोमध सगळं सारण या पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आणि ह्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या एकत्र करून ह्याचा गोलाकार असा गोळा तयार करून घ्यायचा. व्यवस्थित याचं सगळं वरचं तोंड बंद करून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये गेल्यानंतर हे पॅटीस फुटत नाहीत. हे पहा, इथे मी या पद्धतीनं दाखवलं आहे त्या पद्धतीने आपला अगदी मस्त असा पॅटीस बनवून तयार झालेला आहे. तयार करून घेतलेला पॅटीस साबुदाण्याच्या पिठीमध्ये या पद्धतीने घोळवून घ्यायचा, म्हणजे सर्वत्र ह्याला साबुदाण्याची जर पिठी लावून घेतली तर तेलामध्ये गेल्यानंतर हे पॅटीस फुटत नाहीत. वरच्या साईडनं छान कुरकुरीत तयार होतात आणि आतून अगदी सॉफ्ट राहतात. तर या पद्धतीने आता आपण सगळे पॅटीस तयार करून घेऊया. आणखीन एक पॅटीस इथे मी तुम्हाला तयार करून दाखवते. तेलाचा हात घ्यायचा आणि या पद्धतीने गोळा हातावरती चांगला मळून घ्यायचा. त्यानंतर ह्याची अगदी हलकीशी पारी तयार करून घ्यायची. खूप जास्त मोठीसुद्धा करायची नाही आहे. छोटे छोटेच आपल्याला इथे पॅटीस तयार करायचे आहेत. तर हे पहा, इथे आपली पारी तयार झालेली आहे. यामध्ये हे सारण भरून घ्यायचं. मधोमध सारण दाबत साईडच्या कडा आहेत त्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या, म्हणजे तेलामध्ये गेल्यानंतर हे पॅटीस फुटणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित असं ह्याला पॅक करून घ्यायचं. असं पॅटीस तयार करून झाला की याला साबुदाण्याच्या पिठीमध्ये व्यवस्थित असं घोळवून घ्यायचं, म्हणजे हे पॅटीस तेलामध्ये गेल्यानंतर सुटत नाहीत. त्यासाठी ह्या पद्धतीनं बारीक पिठीमध्ये ह्याला मिक्स करून घ्यायचं. हे पहा, तर इथं आपला दुसरा पॅटीससुद्धा तयार करून झालेला आहे. याच पद्धतीने मी बाकीचे सगळे पॅटीस तयार करून घेतलेले आहेत. पॅटीस तळण्यासाठी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं.
गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि यावरती 2 ते 3 एवढेच पॅटीस घालायचे आणि ह्याला तळून घ्यायचे. खूप जास्तसुद्धा पॅटीस एका वेळेस घालायचे नाहीत. अगदी हलक्या हाताने खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आणि हलकेसे हे पॅटीस हलवून घ्यायचे. 1 ते 2 मिनिटातच हे पॅटीस छान असे तळले जातात. छान असा ह्याला गोल्डन कलर येतो आणि पॅटीस अजिबात तेलामध्ये फुटत नाहीत. तळताना आपल्याला मीडियम फ्लेमवरती सगळे पॅटीस तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम जर मंद असेल आणि जर तुम्ही पॅटीस तळत असाल तर पॅटीस फुटू शकतात आणि एका वेळेस खूप जास्त जर पॅटीस घातले तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळे सुद्धा पॅटीस फुटू शकतात. त्यामुळे तळताना अगदी 2 ते 3च पॅटीस तळून घ्यायचे. मस्त असा याला गोल्डन कलर आलेला आहे आणि तुम्ही पॅटीस बघू शकता कुठेही फुटलेला नाही आहे. ती कुरकुरीत असे आपले इथे पॅटीस बनवून तयार झालेत. याच पद्धतीने सगळे पॅटीस मी तळून घेणार आहे. पॅटीस रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. इथे आपले मस्त असे पॅटीस बनवून तयार झालेले आहेत. वरून छान कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे हे पॅटीस तयार होतात. आतून मी तुम्हाला फोडून दाखवते. अगदी काठोकाठ असं याचं सारण भरलेलं आहे. सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरा आणि उपवासाचे हे पॅटीस तुम्ही नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.